हॅलो नमस्कार. आज आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, पण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ काय आहे तर डायरेक्टिव्ह वर्ड्स. ठीक आहे. आता डायरेक्टिव्ह वर्ड्स म्हणजे काय माहिती का, प्रश्नाच्या शेवटी असतं बघा की चर्चा करा. ठीक आहे, चर्चा करा किंवा विश्लेषण करा किंवा तुमचं मत मांडा. तर ह्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची की ह्या अनुषंगाने उत्तर कसं काय चेंज होऊ शकतं किंवा ह्या शब्दांचा अर्थ काय आहे, नेमकं या प्रश्नातून परीक्षकाला नेमकं काय अपेक्षित आहे. म्हणजे MPSCमध्ये प्रश्नांचा विषय महत्त्वाचा नाही आहे, तर प्रश्नाच्या शेवटी आलेला जो हा डायरेक्टिव्ह वर्ड आहे, या डायरेक्टिव्ह वर्ड तुमच्या उत्तरांचा काय ठरतो, DNA. म्हणजे नॉलेज तुम्हाला एक इलिजिबिलिटी देऊ शकतं, पण डायरेक्टिव्ह वर्ड्स तुम्हाला काय करतात, मार्क्स देतात. जर तुम्हाला मार्क हवे असतील तर हे वर्ड्स तुम्हाला समजले पाहिजेत. ह्या वर्ड्सनुसार तुमच्या उत्तराची मांडणी हवी, तरच तुम्हाला मार्क मिळतील. ह्याचं उदाहरण घेऊन छोटंसं तुम्हाला सांगतो. समजा रेस आहे, हां अशी रेस आहे, इथं स्टार्ट आहे, इथं फिनिश आहे. जर तुम्हाला इंस्ट्रक्शन दिलं असेल की तुम्हाला हे पळत जाऊन हे 100 मीटर जे अंतर आहे, हे 100 मीटर अंतर हे पळत जाऊन तुम्हाला पूर्ण करायचं आहे. जर तुम्ही चालत इथपर्यंत पोहोचला किंवा तुम्ही रांगत इथपर्यंत पोहोचला किंवा तुम्ही गाडीवर इथपर्यंत पोहोचला, तुम्ही इथपर्यंत पोहोचला, पण तुम्हाला ते विजय घोषित करू शकतात का, नाही. कारण की त्यांनी डायरेक्टिव्ह वर्ड काय दिला होता की पळत पळायचं. म्हणजे काय करायचं होतं की रनिंग करायचं, रन करायचं, रनिंग करत हे पळायचं होतं. मग तुम्ही चालत जाऊन फायदा नाही. जरी तुम्ही उत्तरापर्यंत गेला तरी तुम्हाला विजेता घोषित केलं जाणार नाही. सेम MPSCमध्ये ह्या डायरेक्टिव्ह वर्डनुसार तुम्ही जरी उत्तर लिहिलं आणि जर ते तुमच्या डायरेक्टिव्ह वर्डला जर काय म्हणतात त्याला न्याय देत नसेल, तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. जरी तुम्ही इथं पोहोचला, म्हणजे जरी तुम्ही प्रश्नाचं उत्तर जरी दिलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी मार्क जे अपेक्षित आहेत ते पडणार नाहीत, कारण की तुम्ही ते उत्तर डायरेक्टिव्ह वर्डनुसार मांडलेलं नाही आहे. आता हे डायरेक्टिव्ह वर्डनुसार म्हणजे कसं मांडायचं, काय करायचं, आपण एक एक डायरेक्टिव्ह वर्ड घेऊन चर्चा करू. त्याच्या अगोदर आपण काय करायचं की एक प्रश्न घेऊन आपण त्याचा करूया. समजा आता हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता हा एक प्रश्न आहे. हा एक प्रश्न आहे की भारतातील शहरीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम. मग काय करा, स्पष्ट करा. स्पष्ट करा म्हणजे काय उत्तरात अपेक्षित आहे, चर्चा करा, काय अपेक्षित आहे, विश्लेषण करा किंवा मूल्यांकन करा किंवा टीकात्मक मूल्यांकन करा. हे नेमके वर्ड्स काय आहेत, ते उत्तर ह्या शब्दाप्रमाणे कसे बदलतात किंवा ह्या शब्दाप्रमाणे डायरेक्टिव्ह वर्डनुसार उत्तरामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे याचं आपण करूया. आणि सेम उदाहरण घेऊया, जेणेकरून की तुम्हाला ते लक्षात येईल की आपल्याला काय या प्रश्नामध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे. आता ह्यातला पहिला जो वर्ड आहे किंवा पहिला जो डायरेक्टिव्ह वर्ड आहे तो काय आहे, डिस्कस. म्हणजे कधी कधी प्रश्न दुसरे डिस्कस करा किंवा मराठीत त्याला काय म्हणतात, चर्चा करा. आता नेमकं चर्चा करा म्हणजे नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे, तर तुम्हाला सरळ सोप्या भाषेत समजून सांगतो. चर्चा करा म्हणजे त्यांना अपेक्षित आहे की एक न्यूज रूम आहे. ठीक आहे. आता न्यूज रूम तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, न्यूज रूममध्ये डिबेट असतो. ठीक आहे. असा एक टेबल असतो, 1 2 3 4 जण बसतात आणि काय करतात, न्यूज रूममध्ये डिबेट करतात, चर्चा करतात. निव्वळ चर्चा असते. जसं आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला विचारतो की काय होते, आपण सांगतो अंग दुखतंय, ताप आलाय, थंडी वाजतीये किंवा सर्दी झाली आहे. हे नुसतं चर्चा करणे, म्हणजे जे आहे ते फॅक्ट नुसत्या चर्चा करणे, ह्यालाच काय म्हणायचं, डिस्कसमध्ये आलं पाहिजे. अंग दुखतंय, ताप आलाय, थंडी वाजते, सर्दी आलेली, हे जे नुसते आपण काय की लक्षणं सांगणे, इथं तो विषय निघून नुसती चर्चा करणे म्हणजे काय होतं, तो फक्त डिस्कसमध्ये येतो. म्हणजे त्यामध्ये आपण काय करायचं की तो जो काही भाग आहे त्याचं नेमकं काय उद्देश आहे किंवा तो भाग काय आहे, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, त्याचे निगेटिव्ह पॉईंट काय आहेत, त्याच्या पुढचे काही चॅलेंजेस म्हणजे काय, त्या पुढचे आव्हाने आहेत का, त्याच्यावर काय उपाय आहेत का, आणि शेवटी बॅलन्स्ड एक निष्कर्ष मांडायचा असतो. म्हणजे निव्वळ काय, अंग दुखतंय, ताप आलाय, थंडी सर्दी वाजते, आपण काय करतो, डॉक्टरना फक्त आपण डिस्कस करतो आपल्या आजाराची. आणि ह्या डिस्कशनवर ज्यावेळेस डॉक्टर काय करतो, काय उपाय करतो किंवा काय त्याच्यावरती संशोधन करतो, ते विश्लेषणामध्ये येतं. डिस्कसमध्ये काय करायचं आपल्याला, डिस्कस केवळ आणि केवळ तुम्हाला काय करायचं आहे, चर्चा करायची. त्यामध्ये जास्त तुम्हाला काही इथं अजिबात डोकं लावायचं नाही. फक्त जे काय मुद्दा आहे तो मुद्दा चर्चा करायची. आता आपला जो प्रश्न होता की भारतीय शहरीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, मग आपल्याला इथं काय करायचं आहे की भारतीय शहरीकरण. ठीक आहे, आता वरती आपण जाऊ पुन्हा एकदा. आता हा चर्चा करायचा आहे, तर इथं काय करायचं आहे, पहिल्यांदा शहरीकरण म्हणजे काय असतं आणि ह्याचा उल्लेख करायचा. भारतीय शहरीकरणाचा उल्लेख झाल्यानंतर मुद्दा काय, फुलं, त्या शहरीकरणाचे काय पॉझिटिव्ह परिणाम झालेले, सकारात्मक काय परिणाम झाले, त्या शहरीकरणाचे नकारात्मक काय परिणाम झाले, शहरीकरणामुळे काय चॅलेंजेस आहेत किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत,
त्याच्यावरती शासनाने काय उपाय केलेले आहेत का, आणि बाबा हे चांगलं पण आहे वाईट पण आहे, कशा अर्थाने एक बॅलन्स्ड आपल्याला काय कन्क्लुजन करायचं. म्हणजे इथं कुठंही एक वन साईड गेलं नाही पाहिजे. हा उत्तर कम्प्लिटली बॅलन्स झाला पाहिजे तुमचं उत्तर. ह्याला म्हणायचं नकारात्मक बाजू, सकारात्मक बाजू, त्यापुढचे चॅलेंजेस. हा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट म्हणजे काय नेमका प्रकार नाही, ठीक आहे. त्याचे सकारात्मक नकारात्मक काय, चॅलेंजेस काय आहेत, उपाय काय आहेत, आणि बॅलन्स्ड कन्क्लुजन हे डिस्कसमध्ये तुम्हाला करायचे. ज्यावेळी तुम्हाला डिस्कस म्हणा किंवा चर्चा करा असं आलं तर तुम्हाला हे सर्व मुद्दे त्यामध्ये घ्यायचे आहेत, ठीक आहे. आता पुढे हाच प्रश्न जर तुम्हाला विश्लेषण करा म्हणून आला, ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्हाला विश्लेषण करा म्हणून ज्यावेळेस प्रश्न येतो त्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतं की जिथं पुढं, आता आपण मग डॉक्टरचं उदाहरण घेतलं, तुम्ही डॉक्टरनं काय सांगितलं, सर्दी ताप थंडी आलेले. आता ह्याच्या पुढे डॉक्टर काय विचार करणार, ताप का आला असेल, व्हायरल आहे का, थंडी वाजते तर मग ह्याच्यावरती काय उपाय करता येऊ शकतं का, ठीक आहे. इन्फेक्शन असेल तर कुठून झालं असेल, त्यानंतर ह्याचा शरीरावर काय परिणाम होईल, ह्याचा परिणाम काय होईल, ह्याला आजारी पडलाय तेव्हा तुम्हाला हुडहुडी भरून येईल, तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा काही जर परिणाम होणार असतील त्या तापाचे तर ते सांगेल डॉक्टर, आणि ह्याच्यावरती तो उपाय करेल. आणि ह्याच्यावरती उपाय केला म्हणजे काय, तुम्हाला औषध देईल. हा डॉक्टरच्या दृष्टिकोनातून झालं विश्लेषण. सेम प्रश्नात तुम्हाला काय करायचं की इश्यू आधी डिस्कस करायचे. हे शहरीकरण म्हणजे काय, किंवा शहरीकरणाचा अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होते हे फक्त डिस्कस इश्यू करायचं तुम्हाला. इश्यू म्हणजे काय, शहरीकरण, ठीक आहे. शहरीकरण आहे, हा इश्यू काय आहे इथं फक्त थोडक्यात मांडायचा. आता हे शहरीकरण का झालेलं आहे त्याचे कारणं मांडायचे, किंवा शहरीकरणामुळं अर्थव्यवस्थेवर ज्या परिणाम पडलेले आहेत त्याचा काय करायचं, इफेक्ट मध्ये मांडायचे की ते परिणाम कसे पडलेले आहेत, काय संबंध आहे शहरीकरणाचा आणि तुम्हाला अर्थव्यवस्थेचा संबंध लावायचा, की शहरीकरणामुळं नेमकं काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, शहरीकरण नसल्यानंतर काय काय गोष्टी घडू शकतात. हा तुम्हाला काय करायचा, इंटरलिलेशन लावायचं, काय इंटरलिंक त्याचे लावायचे. हे झाल्यानंतर शहरीकरणामुळे जे काही विद्रुपीकरण होत आहे त्याला सोल्युशन काय आहे का, शहरीकरण रोखण्यासाठी काय उपाय आहेत का, किंवा शहरीकरण पॉझिटिव्ह वेने घेण्यासाठी तुमच्याकडे काय सोल्युशन आहेत का, आणि शेवटी कन्क्लुजन. म्हणजे विश्लेषण म्हणजे काय, तर चर्चाच्या नंतर जो मुद्दा पुढचा मुद्दा येतो, चर्चानंतर जो काय पुढचा पॉईंट येतो तो पॉईंट येतो विश्लेषण करा. ज्यावेळेस तुम्हाला एखादा विश्लेषण करा असा मुद्दा आलेला असेल त्यावेळेस तुम्हाला हे मुद्दा मांडता आले पाहिजेत. तो पहिल्यांदा मुद्दा इथं सहज ओझरता उल्लेख करायचा की शहरीकरण म्हणजे नेमकं काय आहे आणि ते शहरीकरण का होत आहे, ह्याचे मुद्दे मांडले पाहिजेत. हे शहरीकरण झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय इफेक्ट पडलेले आहेत ते इथं मांडणं गरजेचं आहे. आणि ते इफेक्ट मांडल्यानंतर शहरीकरण आणि अर्थव्यवस्थेचा नेमका इंटरलिंक काय आहे ती तुम्हाला थोडक्यात मांडली पाहिजे, आणि ह्याच्यावरती तुम्हाला उपाय सांगितले पाहिजेत आणि कन्क्लुजन दिलं पाहिजे. आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी इथं मेन्शन करू शकत नाही, पण तुम्हाला हा नुसता जनरल आयडिया आली पाहिजे की आपल्याला उत्तराचा स्ट्रक्चर कसा असला पाहिजे, ठीक आहे. एक प्रश्न घेऊन आपण पुढे जातोय. आता जर समजा मूल्यांकन करा म्हणत असतील, आता मूल्यांकनामध्ये पण आपल्याला काय गडबड होते की आपल्याला वाटतं की मूल्यांकन म्हणजे काय करायचं आपल्याला, की आपल्याला मूल्यांकन करायचं म्हणजे की त्याच्यावर फक्त टीका करायची, त्याला फक्त निगेटिव्ह वगैरे लिहायचं. तर असं अजिबात करायचं नाही, कारण मूल्यांकनामध्ये खूप मोठा डीप अर्थ यांना अपेक्षित असतो. टीकात्मक मूल्यांकन आणि मूल्यांकनामध्ये बराच मोठा फरक आहे, तो आपल्याला इथं जाणून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता उदाहरणार्थ समजा जर मूल्यांकन करायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही एखादा इंटरव्ह्यू देता किंवा मुलाखत देता, ठीक आहे, त्यावेळेस आपण जर तुम्हाला विचारलं की त्याचं मूल्यांकन करा तर तुम्ही काय म्हणता की बाबा ह्याचं कम्युनिकेशन चांगलं आहे, ड्रेस चांगला आहे, वागणं बोलणं ह्याचं व्यवस्थित वाटलं, वागणे ॲटिट्यूड ह्याचा चांगला आहे, त्याच पद्धतीनं ह्याचा कॉन्फिडन्स चांगला आहे, ठीक आहे. आणि थोडकी शेवटी काय झालं, थोडक्यात थोडी घाई केली त्यांनी बोलण्यात, मग तुम्ही जनरल मूल्यांकन केलं की बाबा हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, आणि थोडंसं हे पण निगेटिव्ह बाजू, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह पण मांडल्या आणि त्याच्यात निगेटिव्ह पण मांडल्या, म्हणजे तुम्ही दोन्ही मुद्दे इथं तुम्ही मांडलेले आहेत. मग तुम्ही काय केलेलं आहे इथं पहिल्यांदा काय करायचं, ते क्रायटेरिया लावायचं आहे, ठीक आहे. क्रायटेरिया लावायचा म्हणजे काय, प्रत्येक प्रश्नामध्ये हा क्रायटेरिया म्हणजे आता कसा लावायचा, आता मूल्यांकन तुम्हाला करायचं आहे पण मूल्यांकनला काहीतरी बेस पाहिजे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा जो झालेला परिणाम आहे त्यासाठी तुम्हाला इथं त्याचा क्रायटेरिया काय लावता येईल तुम्हाला, किंवा क्रायटेरिया म्हणजे काय की शहरीकरणामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर मॅक्झिमम काय परिणाम होऊ शकतात, चांगले पण वाईट पण, ते तुम्हाला एक दोन ओळीमध्ये लिहायचेत, ओझर ते लिहायचेत. मग त्याचे स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे शहरीकरण वाढल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पॉझिटिव्ह वेने काय स्ट्रेंथ करता येईल, विकनेसेस काय आहेत तो मुद्दा तुम्हाला इथं मांडला येईल की त्याचे विकनेसेस काय मानता येईल. हे थोडक्यात तुम्हाला कसं होतं माहिती आहे का, विश्लेषणासारखंच आहे. म्हणजे विश्लेषणामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट येतात, इथं स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला
तसे शब्द आहेत, फक्त त्या दृष्टिकोनातून तुमची वाक्यरचना असायला हवी. आणि इथं 2 पॉईंट लास्टला एक ॲड होतात, ते म्हणजे जजमेंट. इथं तुम्हाला जजमेंट द्यायचे, म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला तुमचं थोडंसं मत मांडायचं आहे. तुम्हाला, कारण की तुम्हाला मूल्यांकन करायचं ना, मग तुम्हाला मत मांडायचं की बाबा थोडक्यात मत काय मांडायचं की शहरीकरण हे चांगलं आहे. ठीक आहे, शहरीकरण हे जरी चांगलं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा पॉझिटिव्ह परिणाम जरी होत असेल, तर हे फुलफिल 100% शहरीकरण होणे कितपत योग्य आहे, याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो का, सगळेच शहरीकरण झाल्यानंतर ग्रामीण भागातून जे काही उत्पादन आहे किंवा शेती उत्पादन आहे किंवा अन्नधान्याचं उत्पादन आहे त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो का, हे तुमचं स्वतःचं मत इथं थोडक्यात मांडणं गरजेचं आहे. मूल्यांकनामध्ये हा एक मुद्दा इथं ॲड होतो. जरी विश्लेषणासारखं वरील सगळी स्ट्रक्चर असलं, तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं मत येतं त्यावेळेस तुम्ही ते काय केलेलं आहे, तिथं मूल्यांकन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, त्याला इव्हॅल्युएट केलेले, हे चांगलं का हे वाईट, हे तुम्ही काय केलेलं असतं, इव्हॅल्युएटमध्ये केलेलं असतं. त्यामध्ये तुम्हाला जजमेंट हे तुमचं असणं अतिशय गरजेचं आहे. आता त्याच्या खाली मुद्दा येतो की तुम्हाला सांगितलं की टीकात्मक मूल्यांकन करा, म्हणजे क्रिटिकली करा. आता ह्याच्यामध्ये 100% क्रिटिकली लिहायचं असतं का, नाही. तर तुम्हाला काय करायचं असतं, सुरुवातीला बाबा शहरीकरण हे चांगलंच आहे, पण मग हा पण येतो, हा पणवर तुम्हाला जास्त फोकस असणं गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, क्रिटिकल करा. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह काय त्या बाजूत त्या मांडायचे, आणि तुमची जी काही मतं असतील ती काय करायची, तुमचे काही अनुभव असतील किंवा तुमचं जे काही निरीक्षण असेल त्याला क्रिटिकल निरीक्षण आपल्याला मांडायचं असतं. म्हणजे इथं पण तुमचं मत आवश्यक असतं, पण तुमच्या मते ह्यात क्रिटिकल काय असणार आहे, म्हणजे टीकात्मक काय आलंच नाही. मला असं वाटतं की बाबा शहरीकरण झाल्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन घटू शकतं, किंवा शहरीकरण झाल्यामुळे शहरी जे काही व्यवस्था आहे किंवा शहरी लोकल बॉडीज आहेत त्यांच्यावरती ताण वाढू शकतो. शहरीकरणामुळे जंगलाचा नाश, वनाचा नाश वगैरे सगळे काही मुद्दे असतील ते तुमचं ऑब्झर्वेशन असेल किंवा तुमच्या आजूबाजूला एखादी घटना घडली असेल किंवा याला करंट टच जर देता आला तर हे उत्तर अतिशय परफेक्ट होऊन जातं. क्रिटिकली मूल्यांकनामध्ये काय केलं जातं, तुम्हाला हे ऑब्झर्वेशन, आता इथं करायचं म्हटलं तर आपल्याला आरे प्रकल्पाचं उदाहरण देता आलं असतं की त्यासाठी झाडतोड झाली. आता ते काय डायरेक्ट शहरीकरण नाही, पण मेट्रोचं जरी असलं, मेट्रो शेड बनवायचं असेल तर मेट्रो ही व्यवस्था शहरीकरणासाठी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मेट्रो, त्यामुळे आरे जंगल तोडलं. असं काय तुम्हाला क्रिटिकल तुमचं करंट बेस तुम्हाला देता आला तर तुम्हाला अतिशय योग्य असतं. शेवटी तुम्हाला ह्याच्यामध्ये उपाय मांडायचा, इम्प्रूव्हमेंट काय करता येऊ शकते का ह्याच्यावरती तुम्हाला एक टीकात्मक सांगायचं की बाबा आरेमध्ये करायचं आहे पण तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करू शकता, असं कोण त्याला जजमेंट करून तुम्हाला काय करायचं, लास्टला बॅलन्स जजमेंट तुम्हाला द्यायचं आहे. इथं वरती तुम्हाला पॉझिटिव्ह जजमेंट द्यायचं होतं, इथं थोडंसं क्रिटिकल असल्यामुळे तुम्हाला बॅलन्स जजमेंट द्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला टीकात्मक मूल्यांकन करायचं असतं. आता हे आपण एकदम फास्टमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओ बनवतो. ज्यावेळेस आपण क्रिटिकल इव्हॅल्युएट हा मुद्दा घेऊन काही 100-50 प्रश्नांची तयारी करू, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की मूल्यांकनमध्ये काय येणार आहे आणि क्रिटिकल मूल्यांकनमध्ये काय येणार, हे आपल्याला एक सुरुवात आहे म्हणून आपण थोडक्यात ह्याचा अंदाज घेतोय. आता पुन्हा आला एक्झाम करा. म्हणजे काय असते की परीक्षण करायचं. आता परीक्षण करत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण ऑब्झर्वरची भूमिका फक्त घ्यायची का, तर तशी बघायला गेली थोडक्यात तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण परीक्षण करामध्ये काय होतं माहिती आहे का, परीक्षण करामध्ये आपल्याला थोडासा एक एक्स्ट्रा मुद्दा तुम्हाला घ्यायला लागतो की समजा कोर्टात एखादा खटला चालू आहे. ठीक आहे, परीक्षण करतो आपण एक्झाम, तो काय करतो की कोर्टात एखादा खटला चालू असेल तर तुम्हाला जजच्या भूमिका तिथं थोडक्यात बसायचं आहे. जो जज असतो तो काय करतो, पुरावे बघतो, आधी पुरावे बघणार, दोन्ही बाजू ऐकून घेणार, आणि या पुराव्याच्या बेस जो काही योग्य असेल तो काय करणार, तो न्यायनिवाडा करणार. हां, त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम असतं की नेमका प्रश्नामध्ये काय क्लेम केलेला आहे. ज्यावेळेस परीक्षण करा हा प्रश्न येतो त्यावेळेस तो क्लेम केला जातो. आता क्लेम कसा केला जातो, आता आपला प्रश्न काय आहे की शहरीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेचा परिणाम, शहरीकरण आणि अर्थव्यवस्थेचा परिणाम असे. पण शहरीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेचा परिणाम एक्झाम करा असं येणार नाही. तर शहरीकरणामुळे भारतीय व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला, परीक्षण करा. नकारात्मक परिणाम झाला, परीक्षण करा. मग हा पहिला सकारात्मक झाला का नकारात्मक झाला हा क्लेम काय तुम्हाला मांडायचा आहे तुमच्या थोडक्या शब्दात इंट्रोडक्शनमध्ये. आणि त्या क्लेमला इव्हिडन्स काय आहे का तुमच्याकडे तो मांडायचा. म्हणजे जर सकारात्मक परिणाम झाला असं मांडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्याकडे तुमच्या वाचनामध्ये आलेले सकारात्मक मुद्दे मांडायचे. जर तुम्हाला विचारलं असेल की नकारात्मक परीक्षण करायचे तर तुमच्या वाचनामध्ये आलेले तुम्हाला नकारात्मक मुद्दे किंवा पुरावे त्यासाठी मांडायचे. आता हे मांडून फक्त एवढंच मांडून चालणार आहे का, ह्या पुराव्याच्या अगेन्स्ट म्हणजे तुमच्या ह्या तुम्ही जे पुरावे मांडलेत त्याला काही क्रॉस जाणारे पुरावे जे तुमच्या वाचनात आले असतील तर ते सुद्धा तुम्हाला मांडायचे. हां, त्यामध्ये परत तुम्हाला कन्क्लुजन मांडायचं, इन्फ्लुएन्स मांडला नाही तरी चालतो. आता याचं थोडक्यात उदाहरण आपण इथे घेऊया की आता भारतीय अर्थव्यवस्था, ठीक आहे, आणि आपल्याला काय मगाशी प्रश्न होता आपला शहरीकरण. समजा शहरीकरण, आता ह्याच्यावरती तिने विचारलं की सकारात्मक परिणाम झाला, परीक्षण करा. आता सकारात्मक परीक्षण झालं तर आपण काय करणार,
जो काही मुद्दा आहे तो आपण पहिल्यांदा क्लेम करणार काय म्हणजे ह्याच्या बाजूने आपण पहिल्यांदा मत मांडणार इंट्रोडक्शनमध्ये. हो बाबा, अशा पद्धतीनं सकारात्मक परिणाम झाला, अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, शहरीकरणामुळे रोजगार वृद्धी झाली, माणसाचं जीवनमान उंचावलं वगैरे वगैरे काय असेल ते आपण सकारात्मक परिणामाचा पहिल्यांदा काय करणार, क्लेम करणार. आता ह्याचे एव्हिडन्स काय करणार आपण. आता ह्याच्या एव्हिडन्समध्ये आपण त्यांना देऊ शकतो की एखादी शहरी किंवा ग्रामीण जी काही दारिद्र्य आहे त्याबद्दलचा थोडासा आपण त्यांना काय करू शकतो, अंदाज देऊ शकतो. ह्याच्याबद्दलचे एव्हिडन्स म्हणजे सकारात्मक काय झालेलं रोजगाराचा वाढ आपण ह्याचा काही क्लेम देऊ शकतो. त्याचबरोबर शहरीकरणामध्ये लोकांच्या राहणीमानामध्ये पडलेला फरक किंवा शिक्षणामध्ये झालेली प्रगती, ग्रामीण आणि शहरी शिक्षणामध्ये असणारा फरक, त्यामुळे शहरीकरण होण्याची नितांत गरज, अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलं पाहिजे, एव्हिडन्स दिलं पाहिजे. आता अगेन्स्ट काय द्यायचं आहे एव्हिडन्स, की बाबा वाढती झोपडपट्टी किंवा सार्वजनिक ज्या सुविधा त्याच्यावर येणारा ताण, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला हलक्याशा इथं हे करायच्यात, काय करायच्यात, पॉईंट आउट करायचं. कारण की तुम्हाला काय सांगितलं, परीक्षण करा. परीक्षण हे एका अंगी होता कामा नये, तर ह्याला दोन्ही बाजू परीक्षणाला लागणार आहेत. मी तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस क्लासरूममध्ये आपण ह्याच्यावर डिटेल डिस्कशन करू, 20-20 प्रश्न घेतो, तुम्हाला अंदाज येणार आहे. पण आता सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज यावा म्हणून सांगतोय. परीक्षणाला घ्या, दोन्ही मुद्दा आले पाहिजे. ठीक आहे. आणि लास्टला कन्क्लुजन तुम्हाला सरळ मांडून टाकायचं परीक्षणामध्ये. हा परीक्षणामुळे काय होतं की तुम्हाला अतिशय छानपणे मार्क येतात. डायरेक्ट एकच प्रश्न विचारला वेगवेगळ्या पद्धतीनं आणि एकच आपण जर देत बसलो तर मात्र आपल्याला तो मार्काचा फटका बसू शकतो. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं परीक्षण व्यक्त करायचं. आता स्पष्ट करा, एक्सप्लेन करा, मग अशी जे चर्चा करा हा मुद्दा दिलेला आहे त्या पद्धतीनंच असतो. पण ह्याला थोडंसं कसं एक्सप्लेन हा शब्द जर ठासून मांडला असेल तर तुम्हाला तो मुद्दा व्यक्त व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला मुद्दा तो स्पष्ट करता आला पाहिजे. आता शहरीकरणाचा आणि अर्थव्यवस्थेचा आपण एक प्रश्न घेतलेलाच आहे. मग तुम्हाला त्याची पहिल्यांदा डेफिनेशन मांडली पाहिजे शहरीकरणाची आणि त्याचं कारण, वाय, हाऊ, एक्झाम्पल, कन्क्लुजन स्पष्ट करा. हे आपला सरळ प्रश्नाचं उत्तर म्हणतो ना, प्रश्न उत्तर, त्यातला हा प्रकार आहे. स्पष्ट करा. यामध्ये जास्त काही तुम्हाला नकारात्मक सकारात्मक बाजू मांडण्याची गरज नाही. जे काय आहे ॲट इज फॅक्ट ते मांडायचे आहे. मग ते काय आहे, कशी आहे, त्याचं उदाहरण द्यायचं आणि कन्क्लुजन करून टाकायचं. एक्सप्लेनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट काही घ्यायची गरज नाही. एक्सप्लेन करा म्हणजे जे दिलं ते एक्सप्लेन करायचे. मग तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जर सकारात्मक पॉझिटिव्ह टाकल्या तरी चालतील, निगेटिव्ह पॉईंट टाकली तरी चालतील. म्हणजे हा प्रश्न असा आहे की युनिव्हर्सल आहे. जसा ओ हा रक्तगट कसा आहे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये काही वापरलं तरी चालतं स्पष्ट, कारण की ते शेवटी एक्सप्लेन होणार आहे तुमच्या पद्धतीनं. त्यामुळे हा सगळ्यात सोपा कीवर्ड आहे एक्सप्लेन. आता परत कमेंट. आता कमेंट बाबतीत थोडंसं आपल्याला इथं विचार करावा लागतो की कमेंट म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आता कमेंट म्हणजे आपली स्वतःची मतं विचारण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो. त्या कमेंटमध्ये आपल्याला काय करायचं की आपल्याला कमेंट देत असताना ह्या कमेंट आपल्याला व्यवस्थित जमल्या पाहिजेत. जर त्या कमेंटमध्ये जर काही फरक जाणवला नाही आणि जर तुम्ही त्या कमेंट देताना जर काही चुकीची आणि एकांगी माहिती दिली तर तुम्हाला मात्र फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमेंट करत असताना आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एडिटोरियल तुम्ही लिहितात माहिती आहे का, संपादकीय कधी वाचले का, आपण संपादकीय वाचतो. हे संपादकीय काय असतं थोडक्यात, संपादकीय म्हणजे हे कमेंटच असतं. ह्या कमेंटमध्ये काय असतं, या संपादकीयामध्ये सगळं कमेंटच असतं. त्या कमेंट तुम्हाला काय करायला लागतात की ह्या कमेंट तुम्हाला व्यवस्थित करावं लागतात. कमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं असतं की सगळ्या चारी बाजूनी त्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि ह्या गोष्टींच्या आधारावर तुम्हाला तुमची मतं तयार करून तिथं मांडावी लागतात. त्याच वेळी तो कमेंट होतो. शहरीकरणामुळे अर्थव्यवस्था प्रगत झाली, कमेंट करा. मग तुम्हाला त्या हिशोबाने ते फॅक्ट वगैरे सगळं मांडणं गरजेचं आहे किंवा ह्याचा नकारात्मक परिणाम सुद्धा मांडणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतात की थोड्याशा फॅक्ट्स घ्यायला लागतात, कारण की तुम्हाला कमेंट करायचं असतं, तुमचं मत मांडायचं असतं. आणि रिझनिंग म्हणजे आता आपलं रिझनिंग हे वेगळं रिझनिंग आहे. ह्या रिझनिंगचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की एक काय आपण म्हणतो इंटरलिंक तुम्हाला लावणं गरजेचं असतं. एक इंटरलिंक लावायची असते तुमच्या मतासाठी. हे इंटरलिंक लावून तुमची मतं लावायची असतात. ठीक आहे. आता इंटरलिंक फॅक्ट तुम्हाला काय समजत नाही. आता उदाहरणच घेऊन बघू आपण. आता आपण सांगितलं की शहरीकरणाचा सकारात्मक परिणाम जर आपण असं विचारलं जाईल, शहरीकरणाचा सकारात्मक परिणाम सांगा, तर तुम्हाला फॅक्ट मांडायचे आहेत की हा सकारात्मक परिणाम कसा काय झालेला आहे. मग सकारात्मक मगाशी वरती आपण जो मुद्दा घेतलेला आहे त्याच पद्धतीचे तुम्हाला जे काही शहरीकरण सकारात्मक मुद्दे आहेत ते तुम्हाला इथं मांडायचे आहेत. आता हे सकारात्मक मुद्दे का आहेत ह्याचं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जस्टिफाईज करणं गरजेचं आहे. मग त्याचं मी तुम्हाला सांगितलं वरती की सकारात्मक म्हणजे ह्याचे फायदे थोडक्यात लिहायचे आणि ह्याच्यावरती तुमचं मत थोडंसं एकतर सकारात्मक असू शकतं किंवा नकारात्मक असू शकतो. तुम्ही असं म्हणू शकता की हे सकारात्मक आहे, एवढे फायदे आहेत, तरी पण मला असं वाटतं की शहरीकरण अर्थव्यवस्थेला चालना देत नाही.
किंवा तुम्ही म्हणू शकता हो सकारात्मक परिणाम आहेत, फायदे पण आहेत, त्यामुळे शहरीकरणच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतं. हे तुमचं मत असणार आहे. हे तुमच्या अभ्यासावर, तुमच्या ऑब्झर्वेशनवर ते डिपेंड राहील की तुम्ही त्याचं सकारात्मक देणार का नकारात्मक देणार. पण ह्यानुसार तुम्हाला कन्क्लुजन त्या पद्धतीनं मांडणं गरजेचं आहे. हे झालं कमेंट. कमेंट हे दोन्ही मुद्द्याने होऊ शकतं, एक तर सकारात्मक किंवा नकारात्मक. पण त्याच्या अगोदर तुम्हाला फॅक्ट म्हणून रिझनिंग काय म्हणजे इंटरलिंक किंवा त्याला न्याय द्यायचा आहे. तुम्ही फक्त मांडणार आणि परत त्याला न्याय जर देता नाही आला तर कमेंट हा सेक्शन किंवा कीवर्ड तुमचा फसू शकतो. त्यामुळे तुमची निरीक्षणं, ऑब्झर्वेशन फॅक्टमध्ये आलं पाहिजे, त्याला न्याय देता आला पाहिजे की तुम्ही हे का मांडले, किंवा इथं नकारात्मक असेल तर तुम्हाला का वाटतं नकारात्मक, त्याचं जस्टिफाय इथं झालं पाहिजे, आणि त्यानंतर तुमचं स्वतःचं मत इथं आलं पाहिजे. हा जरा सगळ्यात त्यातल्या त्यात थोडासा टफमध्ये गणला जातो कीवर्ड कमेंट करा. कारण की आपण कमेंट करा असं म्हटल्यानंतर सरळ नकारात्मक, सकारात्मक, त्याचे उपाय आणि कन्क्लुजन असं लिहितो, आणि मग आपल्याला जर 10 मार्काला विचारलं असेल तर 3 मार्क नाहीतर 2 मार्क दिले जातात, आणि जर अशा पद्धतीने लिहिलं तर आपण आरामशीर 5 मार्कापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हा कीवर्ड महत्त्वाचा आहे आणि तेवढाच तो अवघड आहे. रिव्ह्यूसुद्धा अतिशय चांगला आहे. रिव्ह्यू आणि तुमचं मत मांडा ह्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी सेम येतं. कशामध्ये? कमेंटमध्ये. पण कमेंटमध्ये जसं आपण फॅक्ट रिझनिंग केलं, मत मांडले, तसं न करता या दोन जे मुद्दे आहेत, हे जे दोन जे शेवटचे भाग आहेत ते तुम्हाला मी एकाच स्लाईडमध्ये सांगतो की तुमचं मत मांडा जे येतं की शहरीकरणामुळे, इथं आपण लिहू शहरीकरण फायदा झाला अर्थव्यवस्थेला. तुमचं मत मांडा. ज्यावेळी असा प्रश्न विचारतो तुमचं मत मांडा, त्यावेळी ज्यावेळी असा प्रश्न विचारतो त्यावेळी तुम्ही स्टार्ट टू एंड निगेटिव्ह सुद्धा करू शकता. ठीक आहे. आणि स्टार्ट टू एंड तुम्ही पॉझिटिव्ह सुद्धा करू शकता. इथं कोणतंही तुम्हाला हे नाही आहे, स्ट्रक्चर लिहिता येत नाही, कारण की तुमचं मत आहे ना, स्पेसिफिकली तुमचं मत मांडा विचारलेलं आहे. तुम्ही म्हणणार नाही मला हा मुद्दाच मान्य नाही, स्टार्टच तुम्ही करू शकता. शहरीकरणामुळे काहीच फायदा नाही झाला. मग मात्र तुमच्या उत्तरामध्ये त्याला जस्टिफाय करणारे काय झाले पाहिजेत, उदाहरणं आली पाहिजेत. आता उदाहरणार्थ एखाद्याला शहरीकरणाचा फायदा दिसत नसेल तर तो काय करणार, झोपडपट्टी, सार्वजनिक सुविधा येणारा ताण, परत काय म्हणतो आपण जंगलतोड असेल, किंवा बेरोजगारी असेल, गरिबी असेल, किंवा वाढती गुन्हेगारी असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांचा तो ह्या निगेटिव्ह मुद्दा काय करणार, चर्चा करून तेच मुद्दे काय करणार, प्रूफ करून देणार की हा कसा निगेटिव्ह पॉईंट आहे, शहरीकरणामुळे फायदा झालेला आहे, हा कसा निगेटिव्ह पॉईंट आहे. आणि ज्याला वाटतं की फायदा झालेला आहे तो ऑब्व्हियसली काय करणार, सकारात्मक बाजू म्हणणार. तो सकारात्मक बाबा दारिद्र्य कमी झाला असेल तर त्या मुद्द्यानं पद्धतीनं तो जस्टिफाय करणार. शिक्षणात सुधारणा झाली, रोजगारात सुधारणा झाली, लोकांचं राहणीमान उंचावलं, विकासाला चालना मिळाली, उद्योगधंद्यांचा विकास झाला, हा सगळ्या मुद्दा तो त्यामध्ये मांडणार, कारण की शेवटी तुमचं मत आहे. तर अशा पद्धतीने सगळे मुद्दे तुम्हाला काय करायचे असतात, तुम्हाला मांडायचे असतात. हे सगळे मुद्दे तुम्हाला मी आत्ता थोडक्यात का सांगितलं की तुम्हाला ह्या प्रश्नांच्या ह्या काय म्हणतो आपण ह्या कीवर्डच्या आधारे तुमचं उत्तर 20 ते 30% जरी हल्लं, 20 ते 30% जरी ह्या कीवर्डच्या नुसार जरी गेलं तरी तुम्हाला इतरांपेक्षा 1 ते 2 मार्कामध्ये फरक पडतो. कारण की जे प्रश्न तयार करतात त्यांना हे कीवर्डवर चांगलाच कमांड असते, त्यामुळे ते उत्तरामध्ये हे सगळे मुद्दे शोधत असतात. त्यामुळे हे कीवर्डचं तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघा, मला कॉन्टॅक्ट करा. काय असेल तर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, 9764786541. आता आपण जवळपास 36 प्रश्न आपले झालेले आहेत आणि 36 प्रश्नामध्ये आता आपलं 3रं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आपण ह्याच्या पुढे सुद्धा आपले आन्सर रायटिंगचे प्रॅक्टिस चालू ठेवणार आहोत. अशा पद्धतीचे प्रश्न घेणार आहोत, ह्याचे मॉडेल आन्सर आपण घेणार आहोत. आता मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आपले जे आहेत तर ह्या प्रश्नाला ह्या कीवर्डचे जे काही सगळे पॉईंट असतील त्या पॉईंटचे काय करतो, मॉडेल आन्सर पाठवतो. म्हणजे तुम्हाला ते अजून आयडिया येईल की कशा पद्धतीनं हे उत्तराचा चेंज होतो आणि कशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा या उत्तरामध्ये चेंज करायचं. ठीक आहे, भेटूया पुढच्या